बीडमध्ये पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानीच गांजा पिताना पोलीस कर्मचारी आढळून आला। दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी गुन्हा दाखल करायला लावून सेवेतनं निलंबित करण्याच्या सूचना दिल्या। सावंतवाडीमध्ये पुन्हा वादग्रस्त बॅनर झळकले। या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारूनच खरेदी करण्याचं आवाहन केलं जात आहे। गेल्या 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घट झाली आहे। सोन्याचा दर 93,800 रुपयांवरती आलाय, तर जीएसटी सकट हा दर 96,614 रुपये प्रति तोळा इतका आहे। सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबरच मिळून एक केंद्रीयकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे। सेबीचे चेअरमन तुहिन कांत यांनी ही माहिती दिली। त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी केवायसी करणं शक्य होईल। भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे। आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। या इंटरफेसच्या माध्यमातून आयोगाच्या सध्याच्या 40 पेक्षा जास्त मोबाईल आणि वेब ॲप्सना एकाच प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार आहे। सिडकोचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे। गुरुवारी मनसेकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरावरती मोर्चा काढला जाणार आहे। डोंबिवली एमआयडीसी परिसरातला प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी हे थेट नाल्यात सोडलं जात आहे असा आरोप नागरिकांनी केलाय। 30 एप्रिलला मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील उंबरखांड जवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला। प्रेम प्रकरणातनं या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आयोजित केल्या गेलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% इतका लागलाय। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। 12वीच्या अभ्यासक्रमात आता बदल होणार आहेत। 2027 आणि 28 या वर्षामध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल। शिक्षण मंडळानं याची घोषणा केली आहे। नागपूर विभागाचा 12वीचा निकाल हा 90.52% इतका लागलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 0.20% निकाल घटलाय। यावर्षी एकूण 1,52,046 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते। पालघर जिल्ह्यातील नायगाव कोळीवाडा या भागातील गोरखनाथ मोरे 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत। वयाच्या 76व्या वर्षी गोरखनाथ मोरे यांनी कला शाखेतनं 12वीची परीक्षा पास केली आहे। 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसनं केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान केलंय राहुल गांधींनी। 80च्या दशकात काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी आपण स्वीकारतोय असं म्हणत राहुल गांधींनी चूक कबूल केली। मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र ही बैठक केवळ औपचारिकता ठरू नये, तर धनगर समाजाच्या प्रश्नांवरती ठोस आणि निर्णायक निर्णय घेतले जावेत अशी जोरदार मागणी यशवंत सेनेच्या वतीनं केली गेली आहे। 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटानं उपोषण केलं। मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं। त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातल्या नेत्यांच्या जवळीकतेचा मार्गही सुखकर झालाय अशा चर्चा रंगतायत। मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करायला हवं आणि महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं। ते आपल्याला संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य केलंय माजी मंत्री अनिल पाटील यांनी। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक जालना तहसील कार्यालयामध्ये पार पडली। यावेळी आमदार अर्जुन खोतकरांनी शेतकऱ्यांना लागणारी खतं आणि बियाणं यांचा पुरवठा करण्याचे आदेश दिलेत। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्यामुळे गेल्या 32 दिवसांपासून बीडचा पाणी पुरवठा खंडित केला गेला। दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंजलेल्या पाईपलाईनची पाहणी करत 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असा दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वैभवी देशमुखला शुभेच्छा दिल्या। सुप्रिया सुळेंनी फोनवरनं वैभवीशी संवाद साधला। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना निफाड कोर्टानं मोठा दिलासा दिला। कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी खोत यांनी 2020 साली विंचूरमध्ये एक आंदोलन केलं होतं।
आणि त्यावेळी त्यांच्यासह इतर 9 कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं खोत यांची निर्दोष मुक्तता केली आहे। जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर झाल्यानं सांगलीत भाजपच्या वतीनं जल्लोष केला गेला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटली आणि आनंद साजरा झाला। भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी सहकुटुंब आरती करत त्यांनी साईचरणी प्रार्थना केली। परभणीमध्ये आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सद्भावना यात्रेला सुरुवात झाली। यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे। मे महिन्यातील प्रचंड उकाड्यात पावसाच्या सरी बरसल्यामुळे चाळीसगावकरांना दिलासा मिळालाय। मात्र या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान झालंय आणि शेतकरी हवालदिलाय। जालना जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। काही भागात गारपीट झाली आहे, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। तर बच्चे कंपनीनं पावसाचा मनमुराद आनंद लुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। दरम्यान हवामान खात्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। कन्नड, गंगापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा खच पाहायला मिळाला। वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांना या अवकाळीचा फटका बसलाय। मालेगावच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही भागांना गारपिटीनंही तडाखा दिला। या पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिलाय। मनमाड शहरालाही पावसानं झोडपलंय। गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांद्याला फटका बसून शेतकरी चांगलाच हैराण झालाय। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। सेलू तालुक्यातील गोदापूर, कान्हापूर, नागापूर इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीनं नुकसान केलंय। पपई, तीळ, केळी, भाजीपाला या पिकांना मोठा फटकाही बसलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी चाळीसगावमधल्या शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली। पाण्यासाठी शेतकरी गिरणा नदी पात्रात बेकायदेशीर विहिरी खोदतात, त्यामुळे पाण्याची पातळी आणखीनच खोलवर जाते। यवतमाळच्या पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाई पाहायला मिळते। अनेक गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय, तर बऱ्याचशा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। या गावांमध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून राहावं लागतं। पाण्यासाठी होणारी परवड शासनानं थांबवावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी इथल्या महिला वर्गाची आहे। बीड जवळ असलेल्या खजाना विहिरीचं पाणी उन्हाळ्यात मात्र कायम आहे। निजाम काळात ही विहीर बांधली गेली होती आणि त्या काळी पाण्याचा स्रोत लक्षात घेऊन या विहिरीचं बांधकाम झालेलं। या विहिरीची पाणी पातळी उन्हाळा असो किंवा पावसाळा कायमच एका उंचीवर असते। या मे महिन्यात सुद्धा पाणी पातळी कायम दिसते। चंद्रपूरच्या WCL मधील काही कंपन्यांमध्ये बालकांकडनं काम करून घेतल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या। या संदर्भात युवा सेनेनं केलेल्या तक्रारीनंतर महिला आणि बालकल्याण विभागाच्या पथकानं कावेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकत कारवाई केली आणि संबंधित कंपनीमध्ये बाल कामगार आढळून आले। दरम्यान या कंपनीवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। नांदेड महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकांच्या 30 जागा रिक्त आहेत। दरम्यान ही रिक्त पदं भरण्याचा शासनाचा आदेश असून सुद्धा भरती संदर्भात पालिकेनं पवित्र पोर्टलवर जाहिरात केलेली नाहीये। पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान होतंय असा आरोप विद्यार्थी करतात। रायगडमधील श्रीवर्धन येथे मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांनी चोप दिला। परप्रांतीय कामगार स्थानिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी या वारंवार येत होत्या आणि यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। बीडमधील ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा रिव्हॉल्वर दाखवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये तो दहशत पसरवत असल्याचं दिसत असून त्याच्यावर मकोका लावण्याची मागणी होतीये। हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम पुन्हा बाजारात दाखल झालाय। हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन इतका भाव मिळतोय, त्यामुळे आंबा व्यापारी सुद्धा समाधानी आहेत। यंदा हापूस आंब्याचा समाधानकारक फळ मिळाल्यामुळे
बागायतदार सुद्धा आनंदी दिसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे पर्यटकांनी गजबजून गेल्यात. देवगड वेंगुर्ला या समुद्रकिनारी पर्यटक दाखल झालेत आणि पर्यटक वॉटर स्पोर्ट्सला अधिक पसंती देतात. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलाय. मात्र असं असून सुद्धा मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातले 60% शेतकरी यांनी फार्मर आयडी काढलाय, पण 40% शेतकरी अद्यापही योजनेपासून वंचित आहेत. छत्तीसगडमधील रानटी हत्तीची जोडी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची गाडी ही रानटी हत्तीच्या जवळच बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. मात्र या हत्तींच्या घुसखोरीमुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात रानगवे आढळून आल्यात. पाण्याच्या शोधात रानगवे आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 500 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना रखडलेलं वेतन दिलं जावं या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलंय. सोलापुरातील सिंचन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सीना नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सीना नदीमध्ये पाणी सोडावं अशी विनंती शेतकऱ्यांची आहे. वाशिम जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकांच्या 31 कंत्राटी चालकांना अद्यापही थकीत वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन केलंय. जळगावच्या एकलव्य नगरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. एकलव्य परिसरामध्ये 70 ते 80 कुटुंब महापालिकेच्या मोकळ्या जागेवरती वास्तव्य करतात. दरम्यान या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. नाशिक जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांनी काळाराम मंदिराबाहेर आंदोलन केलं. जिल्हा बँकेनं सक्तीची कर्ज वसुली थांबवावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवतोय. बातमी सोलापूरमधनं. सोलापूर माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरचा बंधारा गेली अनेक वर्ष पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्याने दुरुस्त केलेला नाहीये. त्यामुळे हा बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं बंधाऱ्यावरती मुंडन आंदोलन केलं गेलं. सोबतच मंत्री आणि अधिकारी यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही दिला गेला. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंती महोत्सवात मंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. वारकऱ्यांसोबत सामंतांनी कीर्तनामध्ये सहभाग नोंदवला. जागतिक हास्य दिनाच्या निमित्तानं कराडच्या प्रीती संगम हास्य परिवारानं एक अनोखा उपक्रम राबवला. हास्य दिनानिमित्त कराडमध्ये हास्य शोभायात्रा काढली गेली. यावेळी ठिकठिकाणी हास्ययोग साधनेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. जळगावच्या फुले मार्केट जवळील विद्युत डीपीला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. कडेगाव तालुक्यामध्ये डोंगराला आग लागून शेकडो एकरावरची वनसंपदा जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं असून वारंवार आग लागण्याच्या घटनेकडे वन खात्यानं आता लक्ष द्यावं अशी मागणी जोर धरतेय. मिरजच्या म्हैसाळ गावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. बारामतीमध्ये पोलिसांनी आवाज करणाऱ्या बुलेटवरती कारवाई केली आहे. 57 बुलेटचे सायलेन्सर काढून रोड रोलर खाली टाकून त्याचा चुराडा केला गेला. यवतमाळच्या पुसद तालुक्यात सासरच्या लोकांच्या जाचामुळे एका विवाहित तरुणीनं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी सासरच्या 7 लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. मुंबईकडनं दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका वकील महिलेवरती धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला झाला. बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचं रूपांतर या जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचलं. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून पालघर लोहमार्ग पोलीस स्थानकात या संबंधित प्रकाराच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुंबईच्या लालबाग ब्रिजवरती बीएमसीच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे ब्रिजवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. आणि यानंतर